केदार, अरे मी गार पाण्याखाली हात धरला होता. तू साय वगैरे कशाला लावतोयस? कशाला म्हणजे? त्या निशीच्या आईसारखा असा टंब फोडाला तर काय करणार? काय बोलतोयस तू? ती माझीही आई आहे. सॉरी. बाबांचा. हॅलो. हा बाबा बोला. हॅलो तारणी बाळा, कशी आहेस? हॅलो बाळा, मी समजू शकतो रेखा तिकडे आली आहे. नाही, ती जरी निशीसाठी आली असली ना तरी ती तुला कमीपणा दाखवायची एकही संधी सोडणार नाहीये. आणि मला चांगलं ठाऊक आहे बाळा, ती तुला खूप त्रास तर देत नाहीये ना? नाही हो बाबा, असं असं का करतील त्या? त्या तर बिचाऱ्या निशीच्याच रूम मध्ये असतात पूर्ण वेळ, तिची काळजी घेत असतात. त्या का मला त्रास देतील? पण तुझ्या आवाजावरून असं काही वाटत नाहीये. पण नाही अगं, उगाचच नको भावनेच्या भरात जाऊन नको ते काहीतरी विचार करू नकोस तू. बरोबर बोलते ती. युवराजने जर काही केलेलंच नाही तर उगाच नको तो मार्ग कशासाठी अवलंबायचा आपण? काय नाही कायद्याच्या मार्गाने त्याला बाहेर काढायचंय. तुम्ही बघा बघा इथे दोघांच्या तत्वांमुळे जर माझ्या युवराजला तिथे काही झालं ना तर अख्खं घर जाळून टाकेन मी. आणि तुम्हाला वाटतंय की ही बातमी फक्त युवराजची नाही, ही खांडेकरांची सुद्धा बातमी आहे. उद्या ही न्यूज बाहेर पडली ना तर प्रश्न फक्त युवराजचा नसणार आहे, खांडेकरांचा असणार आहे. खांडेकरांच्या इब्रतीला मग किती आणि कशी ठिकळ लावायची हे तुमचं तुम्हाला कळणार नाहीये. आणि ह्यामुळे MNN ला किती मोठा फटका बसेल याची तुम्हाला नीट कल्पना आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याआधी मिटवून टाका. आधीच तत्वांमुळे खांडेकरांनी ओढवून घेतलेले शत्रू कमी नाहीयेत. तारणी, नाही हे बघ तारणी, रेखा काय करेल नाही याचा काही नेम नाहीये. मला फक्त एवढंच सांग, तू युवराजरावांबद्दल जे काही सांगितलंस ते खरंच आहे का? नाही म्हणजे खांडेकरांच्या घरात जो गुन्हेगार तुला दिसला होता तो खरंच होता का? बाबा, तुम्हाला पण खरंच असं वाटतं का हो की मी हे सगळं मुद्दाम केलंय? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का बाबा? निशी माझी बहीण आहे. मला सुद्धा तिला कायम आनंदातच बघायचंय. आणि आपल्या घरी असताना मी जेवढी तिची काळजी घेत होते ना तेवढीच काळजी मी तिची आज आणि इथे सुद्धा घेते. नाही बाळा, असा विचार माझ्या मनालाही शिवणार नाहीये. अगं, माझ्या 2 मुली त्या घरात आहेत आणि मला दोघींचीही काळजी वाटणारच ना. हे बघ, पण असं काही कळलं ना की थोडं अस्वस्थ व्हायला होतं का? तुम्ही अशी बातमी कशी दाखवू शकता? तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत का? नाही ना? त्या गुन्हेगार गुलाबचं कनेक्शन माझ्या भावाशी जोडू नका प्लीज. एक मिनिट, तुमच्या कानावर पडलं म्हणजे? कानावर पडलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही मान्य करणार आहात? हे बघा, तुमच्या पत्रकारितेवर मला मत द्यायचं नाहीये आणि मला त्यात सामीलही व्हायचं नाहीये. लोकांचं पर्सनल आयुष्य उकरून काढणं म्हणजे पत्रकारिता नसते, हे समजून घ्या प्लीज. आणि आज तुम्ही मला फोन केलाय, याबद्दल बाहेर कोणाला काही विचारू नका आणि ह्याची चर्चाही करू नका. कळतंय? डोक्याला ताप झालाय ना या सगळ्याचा. कोणाचा फोन होता? नाही म्हणजे युवराजरावांबद्दल बोलत होतात ना म्हणून विचारलं. मिसेस बेलसरे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला नाही, तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण युवराजरावांबद्दल काय बोललं जातंय ना हे सगळं कळलंय मला. ही गोष्ट बाहेर कशी पडली ना मला हेच कळत नाहीये. पोलिसांनी अजून याबाबतीत स्टेटमेंटही दिलं नाहीये, मग सगळ्यांना कसं कळलं? अहो कौशिकीताई, पोलिसांनी सांगायची काय गरज आहे?
जी घरातली माणसं स्वतःच्याच घरातल्या माणसांना तुरुंगात डांबून ठेवण्याची व्यवस्था करतात ना, ती त्यांची बदनामी करायलाही मागे पुढे बघणार नाहीत. मला कळतंय ना ह्या सगळ्याला कोण जबाबदार आहे. तारिणी असं करणार नाही, मला नाही वाटत. पण जे आहे ते आहे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं कौशिकीताई. अहो तारिणी आहेच तशी. मी किती चांगली आहे हे दाखवायची आयती संधी आहे ना आता. ती कशी सोडेल ती शांत बसणार नाही. आतापर्यंत 10 जणांना फोन करून सांगून झालं असेल सगळं. नाही तुम्ही विश्वास ठेवा, पण या सगळ्याचा एकदा विचार करा ना. मी सांगते म्हणून नाही, खांडेकरांची बदनामी होऊ नये म्हणून. माझ्या निशी आणि जावई बापूंबद्दल सगळ्यांचं मत वाईट केलंस ना. तारिणी आता तू बघ, तुझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात कसं विष पेरते मी. युवराज भाऊजींची आता रितसर चौकशी होणार. त्याच्या पोलीस ऑफिसर आहेत त्या खूप कडक आहेत. कौशिकीताई ज्यावेळेस त्यांच्याशी बोलायला गेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्यांचं सुद्धा काहीच ऐकून नाही घेतलं. पण बाबा, इथे सगळ्यांनाच युवराज भाऊजींची खूप काळजी आहे. त्यामुळे कोणी ना कोणीतरी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न नक्की करणार. तो खूप मोठा गुन्हेगार होता. मी त्याला युवराज भाऊजींच्या रूममध्ये बघितलं होतं. घरातल्या गोष्टी घरातच राहायला हव्यात. जी गोष्ट 4 भिंतींमध्ये घडलीये त्याची चर्चा मला नकोय. नाही नाही, बाबांचा फोन होता. समरही या बाबतीत काहीही बोलायची गरज नाहीये. ताई पण काळजीपोटी विचारत होते. मिसेस बेलसरे आल्या आहेत ना घरी, त्यांना माहिती आहे सगळं. जे काय कळायचंय ते त्यांच्याकडनंच कळू दे. आणि मुलगी म्हणून दुसऱ्या गोष्टी सुद्धा आहेत बोलण्यासारख्या, त्या बोल. खांडेकरांची अब्रू जपणं ही सून म्हणून तुझी सुद्धा जबाबदारी आहे हे विसरू नकोस तारिणी. तू स्टेटमेंट दिलंस ना युवराजबद्दल, ते खरं होतं. तू सत्य बोललीस आणि मी तुझी बाजू घेतली ना. पण म्हणून युवराज दोषी आहे हे सिद्ध होत नाही. आणि जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ह्याची चर्चा मला या घरात नको आहे. जर युवराज चुकला असेल तर त्याची शिक्षा त्याला मिळेल. जे आहे ते आहे. पण जर तो चुकला नसेल आणि तरीही तो जेलमध्ये असेल तर खांडेकरांच्या नावासाठी हे घातक आहे हे कळतंय का तुला? आपण जे बोलतो ते कॅज्युअली बोलतो, पण लोक या बाबतीत चर्चा करतात, त्याची न्यूज करतात. हे कळत नाहीये का तुम्हाला? सॉरी ताई.